कर्नाटकातील यमके हुबळे येथे गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। गॅस एजन्सी विरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी आरोप केला की त्यांच्या गावासाठी आलेल्या सिलेंडर इतर ठिकाणी वळवले जात आहेत। यामुळे गेल्या महिनाभरापासून गावकऱ्यांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। महिलांसह स्थानिकांनी रस्त्याच्या मधोमध सिलेंडर ठेवून आंदोलन करत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। ज्यांनी पैसे दिले त्यांनाच सिलेंडर दिले जात आहेत, आम्हाला मात्र उद्या या असे सांगितले जात आहे, असा आरोप महिलांनी केला। ಸಿಲಿಂಡರ್ ಖಾಲಿ ಆಗ್ಯಾನ ನಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ದಾರ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ವಯಸ್ಸಾದವೇನ ಈಗ ಒಂದ್ ತಿಂಗಳ ಆದ್ರೂ ಬೇಕಾದ್ರೆ ಸಿಲಿಂಡರ್ ಕೊಡತ್ತಾರ ರೊಕ್ಕ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ತಾರ ಅವ್ರು ಸಿಲಿಂಡರ್ ಕೊಡಲ್ಲ ಉಳಿಕಿದಾರಿಗೆ ನಾಳೆ ಬಾ ಅಂತ ಕಳ್ಸತ್ತಾರ ಈಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಬಿದ್ದ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದಾನ ಹಂಗಾರೇನ ಈಗ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಿಲ್ರಿ ಮಗ್ರೀಗ ಏನಣ್ಣ ಈಗ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ್ರಿ ಅವರು ಈಗ ನಂಬರ್ ಹಚ್ಚಿರು ಬಾ ಅಂತಾರೇನ ಈಗ ನಾವು ಬಳೆ ಹೊಡಿದ್ ಬಿಟ್ಟ ಒಂದಾಗ ಎತ್ತ ಕಟ್ಟಿ ಕಾಸ ಬಸವರಾಜ್ ಮರಡಿ। घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। स्थानिकांच्या या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ इंडिया।